निमित्त अधिक मासाची कथा भाग 15. अधिक मासातील पंचपर्वांपैकी व्यतिपात वैधृती या पर्वाबद्दल मागच्या अंकात आपण पाहिले. पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशीचा आता विचार करू. सामान्यपणे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेस विशिष्ट व्रत पूजन अथवा उत्सव सांगितलेले असतात. पौर्णिमेला त्या त्या देवतांच्या पूजनाचे वैशिष्ट्य आहे. चैत्र पौर्णिमा अनंत पूजन, वैशाठी पितृदेव, मार्गशीर्ष यक्ष, पौष भवानी देवता, श्रावण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन, ज्येष्ठ वटसावित्री, आषाढी गुरुपूजन, व्यासपौर्णिमा अशा सर्वच दिवसांचे विधिविधान पूजन आगळे आहे. अधिक मासातील पौर्णिमा मास महात्म्यानुसार आत्मकल्याणाच्या काही निवडक मार्गांपैकी एक मार्ग आहे. या दिवशी पूर्वोक्त नवविधा भक्तीपैकी कोणत्याही प्रकारच्या भक्तीने स्नान दान इत्यादींच्या व्रताचरणाने भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन भक्ताला शाश्वत लोक प्रदान करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे शयनम हा फेरा चुकविला जातो. अमावस्या ही तिथी एरवी पितरांसाठी अर्पित आहे. भाद्रपदातील सर्व पितरी अमावस्या या दृष्टीने म्हणूनच महत्त्वाची समजतात. कोणत्याही तिथीचे पितर स्मरणार्थ करावयाचे अन्नदान त्या महिन्याच्या अमावस्येस करणे शास्त्रसंमत असते. पौर्णिमा हा दिवस देवकार्यार्थ नेहमीच प्रशस्त धरलेला आहे. म्हणूनच अधिक मासातील अमावस्येला सुद्धा पितरांच्या नावे तिल तर्पण, पिंडदान, ब्राह्मण भोजन, अन्नदान असे व्रत केले तर आपली सर्व पितरे स्वर्गस्थ होतात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. मुळात श्राद्ध पक्ष हे कर्म संकल्पातच निवेदन केल्यानुसार कुळाभिवृद्धर्थ म्हणजे कुळाच्या वृद्धीसाठी, शांती, सुख आणि वैभव प्राप्तीसाठीच असते. त्यातील सर्व क्रिया अपसव्याच्या म्हणजे नेहमीपेक्षा वेगळ्या असल्यामुळे चकित होण्याचे कारणच नाही. अपसव्य हे गळ्यातील जानव्याच्या आणि काही बाबतीत आहे, पण नित्य व्यवहारात आपण साधा नमस्कार करताना सुद्धा डाव्या हाताने हाय हॅलो करतो. हे गर्हणीय असूनही आपण त्याचीच भलामण करतो. असे हे अमावस्येला पितरतृप्तीचे व्रत साधले तर त्याचेही पुण्य तितकेच मिळते, असे नारायणाने श्री लक्ष्मीला कथन केले. आता द्वादशी पर्वाचा विचार करू.